विद्यार्थी मित्रांनो, आज आपण अतिशय महत्त्वाचं थेरम की जे तुम्हाला 4 ते 5 मार्कांना परीक्षेत विचारलं जातं, व्हेरी इम्पॉर्टंट थेरम आहे. ते म्हणतात बीपीटी थेरम, बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. ते आपल्याला कसं प्रूव्ह करायचं ते आज आपण बघणार आहोत. याला म्हणायचं आहे बीपीटी थेरम, व्हेरी इम्पॉर्टंट. हे थेरम प्रत्येकाने करूनच ठेवायचं आहे. हे परीक्षेला विचारलं जातं, दरवर्षी विचारलं जातं. कदाचित एखाद्या वर्षाचा अपवाद असू शकतो, पण दरवर्षी हे थेरम प्रूव्ह करण्यासाठी परीक्षेत दिलेलं असतं टू प्रूव्ह दॅट, प्रूव्ह बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. आता त्याची स्टेटमेंट काय आहे, थेरम काय आहे ते आपण बघूया. थेरम काय सांगतो बघा, मी इकडे आकृती काढलेली आहे. या आकृतीमध्ये ट्रायंगल एबीसी दिलेला आहे आणि त्याला ही लाईन एल काय आहे, पॅरलल आहे. तर थेरम असं सांगतो, इफ इन अ ट्रायंगल, इफ अ line parallel to a side of a triangle, if a line parallel to a side of a triangle divides remaining two sides in two distinct points. इधर P and Q दोन distinct points हैं. If a line parallel to a side divides remaining two sides in two distinct points, then the line divides the segment in the same proportion. आपल्याला दाखवायचं आहे की ती लाईन त्याच्या बाजूंना आहे त्या सारख्या प्रमाणात काय करते, विभागते. म्हणजे त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा, मराठीत सांगतो बघा, पुन्हा इंग्लिशमध्ये सांगेल. त्रिकोणाच्या एका बाजूला, हा त्रिकोण एबीसी आहे, त्याची बाजू बीसी आहे, त्या बाजूला कोणती समांतर आहे, पीक्यू, लाईन पीक्यू किंवा लाईन एल. त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा इतर दोन बाजूंना दोन भिन्न बिंदू छेदत असेल तर ती रेषा त्या बाजूंना प्रमाणात विभागते. म्हणजे काय, AP अपॉन PB इज इक्वल टू AQ अपॉन QC. बघा इंग्लिशमध्ये स्टेटमेंट लक्षात ठेवायचं, इफ अ लाईन पॅरलल टू अ साइड ऑफ अ ट्रायंगल intersect the remaining two sides in two distinct points, then the line divides that segment in the same proportion. Means what we have to prove, आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे, so we have to prove that AP upon PB is equal to AQ upon QC. हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. तर आपल्याला थेरम सांगितलं आहे. थेरम काय सांगितलं पुढे सांगतो, थेरम पाठ करा. इफ अ लाईन parallel to a side of a triangle divide the remaining two sides in two distinct points, then the line divides that segment in the same proportion. Means AP upon PB is equal to AQ upon QC. हे लक्षात ठेवा. आता दिलेलं काय आहे, गिवन थिंग्स. व्हॉट इज गिवन, जे तुम्हाला आकृती दिसत आहे ते लिहून टाका. काय दिसतं आकृतीमध्ये, इन ट्रायंगल ABC, इन ट्रायंगल ABC लाइन L is parallel to side BC. रेषा L ही साइड BC ला काय आहे, पॅरलल आहे. आणि अजून काय दिलेलं आहे, पॅरलल. त्यानंतर इथे लिहा, पॉइंट P and Q divide the segment AB किंवा लाइन L intersect the segment AB and AC in the point P and Q respectively. रेषा L ही बाजू AB आणि बाजू AC ला अनुक्रमे बिंदू P आणि Q मध्ये काय करते, छेदते, दुभागते नाही, छेदते, इंटरसेक्ट करते. आता आपल्याला प्रूव्ह करायचं आहे की रेशो सारखा असतो, त्यामुळे AP अपॉन PB इज इक्वल टू AQ अपॉन QC. त्याचे तुम्हाला कन्स्ट्रक्शन द्यावं लागेल. काय कन्स्ट्रक्शन आहे, तर हे प्रूव्ह करण्यासाठी आपण कन्स्ट्रक्शन असं केलं, ड्रॉ लाइन PC, सेगमेंट PC and सेगमेंट BQ. हे सेगमेंट PC काढला किंवा CP and BQ. आता याच्याने काय झालं बघा, आपल्याला दोन ट्रायंगल मिळाले. हा ट्रायंगल बघा APQ आणि BPQ. आता आपल्याला खऱ्या अर्थाने सिद्ध करायला सुरुवात झाली, प्रूव्ह. तर दोन ट्रायंगल जोडा, इन ट्रायंगल APQ and ट्रायंगल BPQ. तुमच्या लक्षात येईल
या दोन ट्रायंगल मध्ये बघा ए पी क्यू आणि बी पी क्यू, क्यू हा पॉइंट काय आहे कॉमन आहे, म्हणजेच these two triangles are of equal height. हे दोन त्रिकोण एकाच समान उंचीचे आहेत. ह्या दोघं ट्रायंगलला तुम्ही हाईट टाकली एकच मिळेल तुम्हाला, हाईट काय मिळेल दोघांची सारखी मिळेल, कारण हे पी बी आणि ए काय बघा पी बी आणि ए काय कोलिनियर पॉइंट आहे, एकाच रेषेवर आहे आणि त्यांचा बिंदू क्यू काय आहे कॉमन आहे, म्हणजे त्याची हाईट काय असेल दोघं ट्रायंगलची इक्वल असेल, सारखीच असेल. मग आपण आता मागच्या वेळेस थेरम शिकलो, द ratio of area of two triangles with equal height is equal to the ratio of their corresponding bases. जर दोन त्रिकोणांची उंची समान असेल तर त्यांच्या त्या त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या संगत पायाच्या गुणोत्तरा एवढे असते. मग आपण आता इथे लिहूया एरिया ऑफ ट्रायंगल APQ अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल BPQ इज इक्वल टू काय लिहिता येईल AP अपॉन PB. त्याला एक म्हणा इथं लिहा ट्रायंगल्स हॅविंग इक्वल हाईट, समान उंचीचे काय आहेत ते त्रिकोण आहेत. मग आता ट्रायंगल्स हॅविंग इक्वल हाईट, आता दोन ट्रायंगल जोडा इकडची, हा ट्रायंगल AQP आणि ट्रायंगल PQC. इथं बघा इन ट्रायंगल APQ and triangle CPQ, या दोन ट्रायंगल मध्ये सुद्धा ही जी हाईट आहे कुठली तरी म्हणजे पॉइंट टी कॉमन आहे, त्याची जी काही हाईट आहे ती काय आहे दोघा ट्रायंगलची इक्वल आहे आणि त्याचा जे बेसिस आहे AQC एकाच लाईन मध्ये येते, कोलिनियर पॉइंट्स आहेत, म्हणून त्यांच्या रेशियो ऑफ एरिया काय आहे फॉर एरिया ऑफ ट्रायंगल APQ अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल CPQ is equal to ratio of their bases AQ upon QC. याला दोन नाव आहेत. इथं म्हणा ट्रायंगल्स हॅविंग इक्वल हाईट. आता बघा हे अगदी सोपं झालं, दोन त्रिकोण बघितले आपण APQ आणि BPQ, त्यांच्यामध्ये बेस वेगळा आहे, हाईट मात्र सेम आहे, म्हणून त्यांचा रेशो काय एरिया ऑफ रेशो ऑफ टू ट्रायंगल्स इक्वल टू द रेशो ऑफ देयर बेसेस. इकडे पण काही ट्रायंगल घेतले PAQ आणि ट्रायंगल CPQ, यांच्यामध्ये पण हाईट सारखी आहे दोन ट्रायंगलची, therefore the area of ratio of two triangles is equal to their ratio of their bases, म्हणून AQ upon QC हे घेतलं. आता आपण इथे कंट्रोलेशन केलेलं आहे, त्याच्यामुळे आपल्याला दोन ट्रायंगल मिळाले बघा, हा ट्रायंगल मिळाले BPQ आणि CPQ. या दोन ट्रायंगल मध्ये नीट लक्ष द्या बघा, हा BPQ हा ट्रायंगल याच्यामध्ये पण PQ आहे, CPQ मध्ये पण PQ आहे, म्हणजे याचा बेस काय आहे कॉमन आहे. आता या दोन लाईन पॅरलल आहेत, ही लाईन आणि ही पण एक लाईन काय आहे पॅरलल आहे, म्हणजे एका लाईनची हाईट काय झाली दोन ट्रायंगलची इक्वल झाली. मग मागच्या प्रश्नात तुम्हाला मी असं शिकवलं होतं की जर दोन त्रिकोणांच्या पाया आणि उंची समान असेल तर त्यांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर काय असतं एक असेल, म्हणजे एरिया ऑफ दिस टू ट्रायंगल्स इज इक्वल. दोन त्रिकोणांची उंची सारखी आहे, पाया कॉमन आहे, तर त्यांचं क्षेत्रफळ काय सारखं येईल, म्हणून इथं आपल्याला असं म्हणावं लागेल एरिया ऑफ ट्रायंगल BPQ is equal to area of triangle CPQ. याला मी P नाव देतो. इथं काय म्हणायचं का की because line PQ is parallel to line BC, triangles having equal height and equal base. आता बघा आपण 1 2 आणि 3 चं निरीक्षण करा फ्रॉम 1 2 and 3. APQ इथं पण काय APQ, इथं BPQ आहे, इथं CPQ आहे, इथं बघा BPQ आणि CPQ काय कॉमन आहे, म्हणजे जर या ठिकाणी मी हा रेशो बघा BPQ इथं CPQ मध्ये पण BPQ टाकला तर हा आणि हा रेशो सारखा होईल की नाही. LHS of 1 and 2 are equal from 3. तिसऱ्या विधानावरून असं दिसतं आहे की इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 यांची लेफ्ट हँड साइड इक्वल आहे, कारण का तिसऱ्यामध्ये काय म्हटलं BPQ आणि CPQ काय कॉमन आहे. इथं म्हणून फ्रॉम 1 2 and 3 from 1 to 3 AP upon PB is equal to AQ upon QC. From 1 2
3 1 2 व 3 वरून हे इंक्लूड हे आपल्याला सिद्ध करायचं होतं ते सिद्ध झालं. पुन्हा एकदा बघूया बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम बीपीटी. थेरम काय सांगतो इफ अ लाइन parallel to a side of a triangle intersect the remaining two sides in two distinct points, then the line divide the segment in the same proportion. म्हणजेच काय AP upon PB is equal to AQ upon QC. We have to prove this. What is given in triangle ABC? Line here is parallel to side BC. Point Q and P and Q line intersect. Line here intersect the side AB and AC in the point P and Q respectively. We have to prove this. Now construction. Draw segment CP and BQ. Therefore, proof in triangle APQ have APQ and triangle BPQ. Area of triangle APQ and triangle BPQ is equal to AP upon PB. Number 1 in bracket. What is the cause? Triangles having equal height. Second, so we set these two triangles, triangle APQ and triangle CPQ. Here also height of both triangles is equal. Therefore, area of triangle APQ upon area of triangle CPQ is equal to AQ upon QC. Height of the two triangles having equal height. If triangles having equal height, then their area of ratio of two triangles is equal to the ratio of their corresponding bases. Now these two lines are parallel. Line PQ is parallel to line BC or side BC, and therefore height of these two triangles is equal in triangle BPQ and triangle CPQ, and an equal base. Base PQ is common. Therefore equal base and equal height. So the area of these two triangles are equal, and therefore from 1, 2, and 3, AP upon PB is equal to AQ upon QC, because BPQ is equal to CPQ. APQ is here equal. Base denominator also equal, and so from 1, 2 and 3 this is equal to this, hence proved. अशा प्रकारे तुम्हाला चार गुणांना हे थेरम प्रूव्ह केलं करता पाहिजे. ओके, अशा प्रकारे तुम्हाला कन्वर्स ऑफ बीपीटी पण सांगता येईल. कन्वर्स ऑफ बीपीटी. तर बीपीटी चा कन्वर्स काय आहे? इफ अ रेशो ऑफ इफ अ लाइन डिवाइड्स If a line divides any two sides of a triangle in the same ratio, then the line is parallel to the side of a triangle. कन्वर्सच्या उलट आहे, बीपीटीच्या उलट. की जर एखादी रेषा त्या दोन बाजूंना प्रमाणात विभागत असेल तर ती रेषा तिसऱ्या बाजूला काय असते? समांतर असते. If a line divides the two sides of a triangle in the same ratio, then the line is parallel to the third side of a triangle. Means line L is parallel to side BC. हे तुम्हाला दाखवायचं आहे. याला म्हणतात बेस. त्यानंतर कन्वर्स ऑफ बेसिक प्रोबॅबिलिटी थेरम. त्याची निश्चितता बऱ्याचदा विचारली जात नाही, पण तरी ती तयारी करून ठेवायची आहे. आता आपण पुढचं थेरम बघणार आहोत प्रॉपर्टी ऑफ अँगल बायसेक्टर ऑफ अ ट्रायंगल. तर या अँगलचा जो बायसेक्टर आहे अँगल ACB चा तो आहे रे सी. याची काय प्रॉपर्टी आहे ती आपण बघणार आहोत. त्यासाठी आपल्याला थेरम दिलेला आहे प्रॉपर्टी ऑफ अँगल बायसेक्टर ऑफ अ ट्रायंगल. थेरम असा आहे द बायसेक्टर ऑफ एन अँगल ऑफ अ ट्रायंगल. द बायसेक्टर ऑफ एन अँगल ऑफ अ ट्रायंगल डिवाइड द साइड अपोजिट टू द अँगल. या अँगलच्या समोरची साइड कोणती आहे? AB. इन द रेशियो ऑफ द रिमेनिंग साइड्स. इन द रेशियो ऑफ द रिमेनिंग साइड म्हणजे ट्रायंगलचा अँगल बायसेक्टर आहे तो त्याच्या समोरच्या बाजूला इतर दोन बाजूंच्या प्रमाणात विभागतो. म्हणजे AE upon EB is equal to AC upon CB. आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे? टू प्रूव्ह AE upon EB is equal to CA upon CB. हे प्रूव्ह करायचं आहे. Thus, if the bisector of an angle, the bisector of an angle of a triangle divides the opposite sides of an angle in the ratio of the remaining sides. Remaining sides का रेशो आहे AC upon BC किंवा CA upon CB. या रेशो मध्ये काय करतो? डिवाइड करतो, इंटरसेक्ट करतो. हे दिले AE upon EB. हा पॉइंट E कुठे आहे? हा री इंटरसेक्ट करतो कोणाला? या साइड BC ला, AB ला. ते आपल्याला बघायचं आहे. तर आपल्याला दिलेलं काय बघा. What is given?
in triangle ABC, ray CE is an angle bisector of angle ACB. रे CE हा अँगल ACB चा काय आहे, अँगल बायसेक्टर एवढा आपल्याला दिलेला आहे. आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे की हा रे CE त्याच्या अपोजिट जी साइड आहे AB ला कोणत्या रेशोने डिवाइड करतो, रिमेनिंग टू साइड्स इक्वल टू रेशो ऑफ रिमेनिंग टू साइड्स. तर AE अपॉन EB इज इक्वल टू CA अपॉन CB हे आपल्याला दाखवायचं आहे. त्यासाठी आपल्याला काही कन्स्ट्रक्शन करावं लागणार आहे. तर कन्स्ट्रक्शन काय करायचं की ड्रॉ लाइन पैरेलल टू सेगमेंट CE फ्रॉम पॉइंट B. हा जो C आहे त्याला पॅरलल एक लाइन आपल्याला काढायची आहे अशा प्रकारे पॅरलल लाइन. आता ही त्यानंतर लाइन AC एक्सटेंड करायची आहे. कुठपर्यंत एक्सटेंड करायची आहे, अप टू इट इंटरसेक्ट लाइन BD. या B पॉइंट मधून जी लाइन जाते तिला त्या ज्या ठिकाणी छेदते लाइन AC तोपर्यंत ती काय करायची आहे, एक्सटेंड करायची आणि त्या पॉइंटला द्यायचा आहे B. आपण ही कन्स्ट्रक्शन केली. ओके, ड्रॉ लाइन पॅरलल टू segment CE from point B and extend the line AC up to the point D which intersect the line BD. ओके, हे आपण काढलं. आता आपल्याला काय मिळेल बघा, आता आपण या दोन लाइन बघा, आपण कन्सिडर केलं की CE is parallel to BD. बघा प्रूफ, आता आपल्याला प्रूफ करायचं आहे. आपण लिहिलेलं आहे की लाइन CE parallel to line BD and आता यांची लाइन BD ट्रान्सव्हर्सल घेऊ. बघा या दोन लाइन आहेत, ही पण एक लाइन आहे. या दोन लाइन पॅरलल आहेत आणि त्यांची ट्रान्सव्हर्सल आहे कोणती, AD. and line AD is a ट्रान्सव्हर्सल. आता ही ट्रान्सव्हर्सलचा हा अँगल असेल, हा अँगल आणि हा अँगल हे कोणत्या प्रकारचे अँगल होतात बघा. आपण शिकले दोन पॅरलल लाइन असतील आणि अशा प्रकारे ट्रान्सव्हर्सल असेल तर हा अँगल आणि हा अँगल कोणत्या प्रकारचे अँगल आहे, ते आहे करस्पॉन्डिंग अँगल्स. त्यांना म्हणतात करस्पॉन्डिंग अँगल, संगत कोण आहे. मग ते काय असतात, कॉमन असतात. म्हणून देयरफॉर अँगल ACE is congruent with angle CDB. congruent angle CDB याला एक नाव दिले. इथं बघा करस्पॉन्डिंग अँगल्स. अगदी सोपं आहे. या दोन लाइन पॅरलल आहेत, त्यांची ट्रान्सव्हर्सल आहे म्हणून हा जो अँगल तयार झाला, हा अँगल आणि हा अँगल हे करस्पॉन्डिंग अँगल्स आहेत, ते आपण लिहिले. आता हे विसरा आणि आता काय करा, ही जी लाइन आहे BC, या लाइन BC ला आपण ट्रान्सव्हर्सल म्हणूया. या दोन पॅरलल लाइन आहेत आणि त्यांची ही ट्रान्सव्हर्सल घेतली. या दोन पॅरलल लाइनची आता ट्रान्सव्हर्सल BC घेतली तर तुम्हाला दोन अँगल मिळतील बघा. हा अँगल आणि हा अँगल आणि हा अँगल, अँगल CEB आणि हा अँगल मिळाला तुम्हाला CBB. अल्टरनेट अँगल होती, कोणती होती, अल्टरनेट अँगल. ज्या दोन पॅरलल लाइन असतील त्यांची ट्रान्सव्हर्सल आहे तर हा अँगल आणि हा अँगल कोणते अँगल झाले, अल्टरनेट अँगल्स. बघा हा अँगल आणि हा अँगल अल्टरनेट अँगल्स. आता इथल्या अँगलचं नाव टाका, अँगल ECB कॉन्ग्रुएंट अँगल CBD, याला दोन नाव द्या. इथं म्हणा अल्टरनेट अँगल्स. अल्टरनेट अँगल कॉन्ग्रुएंट आहेत ते आपण दाखवले. आता आपल्याला दिलेलं काय आहे की हा C काय आहे, अँगलचा बायसेक्टर आहे. मग अँगल बायसेक्टर काय, दोन सारखे भाग म्हणजे हा अँगल आणि हा अँगल काय कॉन्ग्रुएंट आहे. मी तर आता तिसरी गोष्ट असेल, अँगल ACE कॉन्ग्रुएंट विथ अँगल ECB याला तीन नाव दिले आणि काय दिस गिवन हे तुम्हाला दिलेलं आहे. हे ट्रायंगल ABC मध्ये अँगल ACB चा हा C काय आहे, अँगल बायसेक्टर आहे म्हणून हा अँगल
आणि हा अँगल दोन्ही काय कॉमन आहेत. आता तुम्ही 1 2 3 बघा फ्रॉम 1 2 and 3 ACE ECB AC ECB काय दिले कॉमन दिले म्हणजे 1 आणि 2 ची जी लेफ्ट हँड साइड आहे याचे दोघं सारखे आहेत म्हणजे आधी सुद्धा काय येतील सारखे येतील म्हणून फ्रॉम 1 2 and 3 इथं लिहा फ्रॉम 1 2 and 3 angle CDB congruent with angle CBD इथं बघा फ्रॉम 1 2 and 3 1 2 3 अँगल CDB हा अँगल CDB कॉमन अँगल CBD. आता या ट्रायंगल मध्ये बघा CBD या ट्रायंगल मध्ये बघा हे दोन अँगल कॉमन आहेत बेस जवळचे. मग आपण शिकलो ना लाईनचा थेरम की द जे अँगल कॉमन आहे बेस म्हणजे द साइड अपोजिट टू कॉन्ग्रुएंट अँगल आर कॉन्ग्रुएंट. एकरूप कोनांसमोर बाजू एकरूप असतात म्हणजे CD काय CB इथं असल्या therefore साइड BC ही कॉन्ग्रुएंट साइड काय CD इथं या साइड ऑपोजिट टू द कॉन्ग्रुएंट अँगल्स म्हणजे BC काय होईल BC याला आपण 4 नाव देऊ. मग आता आपल्याला प्रूव्ह काय करायचं आहे आता हा ट्रायंगल ADB घ्या ABD हा मूळ ट्रायंगल घ्या ट्रायंगल ABD मध्ये बघा हे पण ठेवलं आपण. आता ट्रायंगल ABD मध्ये हे बाकीचं सगळं बघून बघा फक्त आता ABD ट्रायंगल डोळ्यावर ठेवा. हा ट्रायंगल ABD आणि त्याच्यामध्ये ही लाईन काय दाखवली आपण पॅरलल दाखवली तर तसंच गेलं की नाही आपण ही लाईन पॅरलल दाखवली आपण C is parallel to DB एका बाजूला काय की पॅरलल आहे. आपण आता BBD थेरम शिकलो ही बाजू या बाजूला पॅरलल असेल तर BBD थेरम मध्ये काय दाखवतो AE/EB AC/CD. आपण बघितलं ना हा ट्रायंगल तुम्ही आता समोर घ्या वरती हा वरती जरा वर्टेक्स आहे तर ही लाईन ह्या लाईनला पॅरलल आहे म्हणजे ही जी लाईन आहे पॉइंट C आणि E मध्ये इंटरसेक्ट करते इतर दोन बाजूंना म्हणजे हा रेशो काय इक्वल येईल AE/EB AC/CD. आता इथं आपण म्हणूया इन ट्रायंगल ABD लाइन CE is parallel to side BD. CE म्हणा किंवा EC म्हणा parallel to side BD. Therefore AE/EB is equal to AC/DC. इथं म्हणा BPD थेरम बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम याचा वापर आपण केला. आता 4 मध्ये काय दिलेलं आहे बघा 4 मध्ये मला DC आणि DC कोणाची इक्वल दिलेली आहे BC च्या म्हणजे ही जी BC आणि DC काय दिलेली इक्वल दिलेली त्याचा वापर इथं करा. Therefore AE/EB is equal to AC/DC म्हणजे काय टाका BC हे झालं प्रूफ. अशा प्रकारे तुम्हाला सिद्धता मिळाली. बघा आपण टू प्रूफ मध्ये हे दिलं होतं की नाही ते आपल्याला इथं मिळालं. इन दिस वे वी कॅन प्रूव्ह दिस थेरम त्रिकोणाच्या कोणदुभाजकाच्या प्रमेय द प्रॉपर्टी ऑफ अँगल बायसेक्टर ऑफ अ ट्रायंगल. हे प्रमेय चांगला अभ्यासा याची सिद्धता जर विचारली गेली नाही तर यावरती एक उदाहरण मात्र नक्कीच विचारलं जातं. जर तुम्हाला ही प्रॉपर्टी माहित असेल तर तुम्ही ते एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकता. ओके.